उमेश दादा पाटील सनग्लास घालून मैदानामध्ये उतरलेत. ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाले. मला असं वाटतंय पवन भोईर आणि रोशन भोईर ही सलामीची जोडी. मातोश्री 11 संघ मालक दीपक ठाकूर आणि त्यांच्या विरोधात पार्थ 11 संघ मालक सुजित सते. या दोन संघाच्या दरम्यान आजच्या या दिवसातील चौथी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि संघ मालक दीपक ठाकूर यांनी जर झेल पकडला तर किशोर भोईर यांच्याकडून 200 रुपये, प्रत्येक कॅचला 200 रुपये. अभि ठाकूर आणि समीर ठाकूर यांच्याकडून देखील 200 रुपये. म्हणजे पहा उत्साह. पंचांच्या भूमिकेत संदीप काटावले. पहिल्या चेंडूवर मोठा फटका पवनचा. करण अंबालाने सोडला झेल. इथून मात्र जीवनदान मिळालाय तो पवन पुत्रला. पवनला मात्र जीवनदान मिळाला पहिल्या चेंडूवर. करण मात्र सीमारेषेलगत होता. आता क्षेत्ररक्षणात झाली बदल. इथून मात्र करण अंबालाला घेतला गेला आतमध्ये आणि तदनंतर सीमारेषेवर सुमित भोईर, विराट कोहली मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक भोईरचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पवन भोईर. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आमचे संदीप घरत उर्फ बंटी. वाह काय चेंडू टाकलाय. इथून लाऊड अपीड. इथून मात्र त्रिपलाचित बाद झालाय. जड अंतकरणानं मैदानाचा ताबा मात्र सोडतोय तो पवन पुत्र भोईर. आमचे बँजोंची खूप सहकार्य लाभलेलं आहे. वंश अरुण पाटील, आर्यन ठाकूर, स्वरूप ठाकूर आणि ही सगळी कंपनी दिवसभर कडकडत्या उन्हात बँजो वाजवत आहेत. त्यांचे खूप खूप आभार सगळ्यांची. स्वरूप ठाकूर, आर्यन ठाकूर, तुषार ठाकूर, साई ठाकूर, जिग्नेश पाटील, आर्यन ठाकूर आणि महत्वाचं म्हणजे त्याचं कप्तान वंश पाटील, वंश अरुण पाटील याचं मोठं सहकार्य आहे बँजो वाजवण्यात. आज डीजेने थोडीशी आपली कुचकाऊ कामगिरी केली. परंतु मित्रांनो प्रत्येक कॅमेऱ्याच्या शूटमध्ये तुमची व्हिडिओ येते. उद्या ती वंश ती रील्स कट कर आणि इंस्टाग्रामला टाकील. हो पट्ट्या आमचा ही रील स्टार आहेत, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. आणि आता इंजिनियर बॉय, मिस्टर इंजिनियर, लेदर क्रिकेटर सागर भोईर, फिफा वर्ल्ड कपचे फॅन. पिल्ले कॉलेजमध्ये त्यांनी वर्ल्ड कप फुटबॉल गाजवला. त्यानंतर अनेक ठिकाणी मला वाटतं तिकडे हिमालयात जाऊन देखील त्यांनी क्रिकेट खेळला, टीमचं नेतृत्व केलं. आणि आता भारतान प्रीमियर लीग स्वतःच्या गावाचा अभिमान म्हणून किती दूर असले. आता मला वाटतं दिल्लीला होते काल, आज फ्लाईट पकडून भातानला आले आणि आज भातान गावाचं नेतृत्व करतात. त्यांचे वडील सुरेश भोईर यांना देखील भरपूर उत्साह असतो आणि ते जर असतील तर त्यांनी टाळ्या वाजवायला स्टेजवर या. हा ते आमच्या बॅकवर्ड पॉइंटला जॉईन आहेत. आयुवा कॅच देखील त्यांनी घेतले आणि प्रसाद क्रीडा संकुलचे प्रोप्रायटर कमलाकरांना भोईर यांच्याकडून त्यांना टी शर्ट देखील गिफ्ट देण्यात आली. किती पण कॅच घ्या. एक मला वाटतं आमचे हेमंत यांचे पुत्र तनिष त्याला देखील एक टी शर्ट भेटली. इथं मात्र झेल होण्याची शक्यता. करण अंबाला चेंडूच्या खाली, स्वतः संघमालक देखील चेंडूच्या खाली आले होते. दोघांच्या मधीत पडला चेंडू. इथून मात्र अजून एक जीवनदान मिळाला आहे तो रोशन भोईरला. एक धाव तदनंतर पूर्ण केली. एकेरीच्या सायनं धावपटलावर धावा लागतात त्या तब्बल 4. करणसाठी प्रत्येक कॅच साठी किशोर भोईर यांच्याकडून 100 रुपये. मामाश्री अगदी खेचून काढण्याचा प्रयत्न सागर भोईरचा. निर्धाव चेंडूची सांगता. ऋतिक एक टॅलेंटेड कर्णधार आहे. रणनीती त्याच्याकडे भरपूर आहे. अनेक वेळा कैलासवासी संजय भोईर क्रिकेट संघाचा तो नेतृत्व करतो आणि त्यावेळी त्याने देखील विजयी प्राप्त केलेले आहेत. आणि असा हा बराचसा अनुभव असलेला आमचा कर्णधार मातोश्री 11चा
ऋतिक भोईर मात्र सुंदर कामगिरी करतो. पहिलं षटक कार्यरत आहे. आतापर्यंत 4 धावा धावपटलावर लागल्यात. इंजिनियर बॉय, मिस्टर इंजिनियर इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकात 1 बाद 4 धावा मात्र खर्ची केल्यात त्या मातोश्री 11चा गोलंदाज ऋतिक भोईर यांनी. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात संदीप काटावले जे संघ मालक होते नक्ष आणि दक्ष 11 संघाचे. पहिल्याच फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आमचे कर्णधार संदेश भोईर छोटे सरकार ते मात्र आता नॉन स्ट्राईक एंडच्या पंचांची भूमिका पार पाडतायत. ते कैलासवासी रोहन पाटील 11चे कर्णधार आहेत आणि संघ मालक आहेत कैलास पाटील. त्यांची 5वी मॅच आहे आणि आता मात्र जास्ती ऊन खाऊ नका, आपल्याला मॅच जिंकायची आहे असा तजुर्बा आमचे पॅकर करतायत. आताच्या ज्या दुपारच्या सत्राच्या संध्याकाळच्या सत्रात होणाऱ्या ज्या मॅच आहेत त्या खऱ्या डान्समुळे पाहायला मिळतील. प्रत्येक मॅच मध्ये डान्स हा तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऋतिक भोईर जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. हा ज्यांनी गेल्या मागचं वर्ष गाजवला वेदांत 11 संघानं नंबर मारला होता आणि त्याच्यामध्ये संतोष दादा काटावले यांनी जो डान्स केला होता ना, डान्स खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांची मनं त्यानं जिंकलेली. आणि उत्साह काय असतो, जोश काय असतो तो आमच्या संतोष दादा काटावले यांनी दाखवलेला. त्यांनी आम्हाला कालच ग्रुपवर सांगितलंय मी थोडा उशिरा येईन, लेट पण शेट. पुढचं षटक हाताळण्यासाठी संदीप घरत उर्फ बंटी आणि ऑन स्ट्राईक रोशन घरत उर्फ गुल्लू. आमच्या सर्व भगिनी ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई गाताडे आणि ग्रामपंचायत सदस्य रसिकाताई भोईर आणि त्यांच्या समवेत आलेली सर्व आमच्या महिला भगिनी वर्ग यांचं खऱ्या अर्थानं खूप खूप आम्ही स्वागत करतोय भातान प्रीमियर लीग 2024च्या या पर्वामध्ये. लंच करून आता मात्र पुन्हा एकदा व्यासपीठावर ते दाखल होत आहेत. लोअर पुलटात मध्ये चेंडू टेक्निकच्या सहाय्याने खेळलाय. लिजेंड क्रिकेटर मिस्टर सिक्सर नाना भोईर चेंडूच्या खाली जरूर आलते परंतु चेंडू गेला सीमा पार, चौकार. कशाला भाजी चिकन का थोडा भाजी पण घे ना चिकन पण घे बस. वरण आणि चिकन घ्यायचा मस्त इथून मात्र आपण पाहतोय बंटी घराच्या पहिल्या चेंडूवर आला चौकार आणि त्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी जो सज्ज झाला आहे रोशन भोईर. एक सुंदर क्रिकेटर आहे, यंगस्टार क्रिकेटर रुपेश भोईर त्याला सल्ला देत आहेत. लाऊड अपील. फलंदाज बाद. पंच निर्णय देतील. इकडे थर्ड अंपायर नाहीये लक्षात घ्या, थर्ड अंपायर नाहीये लक्षात घ्या. 2 पंच डिस्कस करून निर्णय देतील. फलंदाज झालाय बाद. रोशन भोईर आपल्याला क्रीज सोडावी लागेल. लाऊड अपील. रुपेश भोईर यांची रणनीती पाहायला मिळाली. शेवटी जुने क्रिकेटर आहेत रुपेश भोईर, जे हनुमान क्रिकेट संघ भातान त्यांनी गाजवलेला आहे. पोंजाच्या मैदानावर नाईट क्रिकेटमध्ये रुपेश भोईर यांच्यामुळे जे हनुमान क्रिकेट संघ भातानला पहिली ट्रॉफी मिळालेली. पहिल्या जी BPL झाली 5 वर्षाच्या अगोदर तेव्हा रुपेश भोईरने 3 धावा देखील डिपेंड केलेल्या. रिक्षा 11च्या विरोधात ते खेळत होते मला असं वाटतंय. त्यांचा काहीतरी तो संघ होता 30+ अरे बाबा यो कोण उतरला, यो तर शेरू आहे. वाघ भातान संघाचा वाघ चॉकलेट बॉय कोणी येणार आणि साहिल भोईरचा खंदा समर्थक चेल उजवा हात डावा हात अथर्व पक्के सार्थक पक्के कुणाल ठाकूर आणि त्यांच्यातलाच हा आमचा
छोटा दोस्त शर्विन उर्फ शेरू हा मात्र मैदानात आलाय. हा बाबा शंकर भोईर तुम्ही कुठे आहात? पुन्हा एकदा दीपक भोईरला तुमची आठवण येते तर तुम्ही दीपक भोईरशी संलग्न व्हा, संपर्क साधा आणि त्यांना एक छोटासा हक करा, तेव्हा त्यांची समाधानी होईल. मिसिंग आहे, मिस यू यार असे त्यांनी स्टेटस ठेवलेत, म्हणून प्लीज लवकर या. शेरू मात्र ऑन स्ट्राईक. संदीपची गोलंदाजी खराब खराब चेंडू. अरे शेरू याला मारायचा होता मोठा फटका. अरे बाबा या काय झाला. 1+1 2 धावा चेंडूवर जरूर मिळतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. आता या चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. तो मला असं वाटतंय आता भातानगावचा रजत मुंडेच आम्ही त्याला मानतो, परंतु मिस्टर इंजिनियर सागर भोईर ऑन स्ट्राईक. रजतचा मित्र आहे, खास क्लासमेट. भातांग ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माननीय अरुणताई गाताडे अगदी सकाळपासून या स्पर्धेला त्यांची वर्णी आहे, त्यांचं खूप खूप स्वागत. फ्री हिटच्या चेंडूवर आला चौकार आणि संधी मिळेल बँजो मास्टरला. बसा बसा. इथून संदीप घरचा पुढचा चेंडू. मला असं वाटतंय सतीश टावरे सागर भोईर माझा 4 ते 5 चेंडू मिस झालाय. सागर कमी चेंडूंचा खेळ आहे. तुम्ही जसे पिल्लेला 20-20 खेळता तशी इथं 20-20 नाही बाला. इथं 4 ओव्हरची मॅच आहे, एक पण बॉल मिस होऊन जमणार नाहीये. 5 चेंडूंचा खेळ केलाय सागरनं आणि 5च धावा जमवल्यात. शेरूला स्ट्राईक दिली तर 5 चेंडू मध्ये जवळजवळ 20 धावा जमविल तो. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत संदीप पाटील, परंतु चेंडूचा झालाय विजय. अरे बाबा कोण आहे? या क्षेत्ररक्षकाला चांगलं बक्षीस दिलं जाईल बाबा. नयन ठाकूर, नयन अशोक ठाकूर. हे पा सकाळपासून जे बँजो वाजवतात आमचे मित्र छोटे नन्हे सगळे, त्यांच्यासाठी 2 जम्बो थंडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हर्षद ठाकूर कृष्णाई पतपेढीचे कर्मचारी हर्षद ठाकूर यांच्याकडून बँडवाल्यांना 2 थंड्याच्या बॉटल 200 रुपये आलेले आहेत आणि 2 थंड्याच्या बॉटल अगदी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचतील. बँडवाल्यांनी खऱ्या अर्थाने उत्साह या स्पर्धेचा वाढवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप घरत आणि ऑन स्ट्राईक सागर. सागरनं एक चौकार आला सागरच्या बॅटमधून. वाह काय फटका खेचलाय. अगदी लिजेंड क्रिकेटरना लाजवणारा हा दर्जेदार क्रिकेटचं सौंदर्य षटकार. दर्जेदार षटकार मात्र पाहायला मिळाला तो सागरच्या माध्यमातून. 24 धावा मात्र धावफलकावर लागल्या 2 षटकांच्या समाप्तीने. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त 4 रन आणि नंतर संदीप घरतचं हे षटक अतिशय महागडं ठरलं. मातोश्री 11 दीपक ठाकूर यांचा जो संघ आहे त्याला अतिशय महागडा हा ओव्हर ठरला 20 धावांचा. तिसरं षटक मला असं वाटतं करण अंबाळाच्या हातामध्ये दिलं जातंय. करण डुकरे चला जरा फास्ट घ्या. ऋतिक भोईर खूप वेळ घेताय तुम्ही. आमचे निलेश भोईर मैदानामध्ये आलेत. अंपायर जरा चेंज झालेत वाटतंय, कारण याच्यानंतरची मॅच आहे आमच्या संदेश भोईर यांची आणि त्यांना बुझिंग करण्यासाठी चिल करण्यासाठी
तिकडं आमच्या टीमची देखील कॅबिन आहे. टीमच्या कॅबिन मध्ये पाठवण्यात आलेले आहेत. एसी रूम आहे. करणच्या हातामध्ये चेंडू, ऑन स्ट्राईक शेरू, शर्विन जुमारे. इथून मात्र दर्जेदार फटका खेचलाय शर्विन जुमारेने. एकेरी धाव फक्त मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ते पार्थ 11 सुजित सते यांच्या संघाला एकेरी धावेच्या साहाय्यानं तब्बल 25 धावा धावपटलावर लागल्यात. आमच्या सर्व महिला भगिनी या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं भातान प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. सलाबाद प्रमाणे दरवर्षी अगदी आवडीनं या मॅचला येत असतात. करणचा हा चेंडू अगदी बुंद्यात टाकलेला, स्वतः पॅकर दीपक ठाकूर यांनी चेंडूला केली फील्ड आणि पहा किती दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून घडलंय. इथून एकेरी धाव मिळेल ती सागर भोईरला आणि या एकेरीच्या साहाय्यानं धावपटलावर धावा लागल्या त्या तब्बल 26. लेफ्टी रायटी असं एक कॉम्बिनेशन आहे. डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू शर्विन जुमारे. बाहेरील टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो संजय 11 क्रिकेट संघामधून अष्टपैलू कामगिरी करणारा हा दर्जेदार खेळाडू. वय अगदी कमी आहे या खेळाडूचं, परंतु शरीरयष्टी जवळजवळ 30 वर्षाची असल्यासारखी वाटते. लोअर फुलटॉस मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुमित पाटील यांनी टिपलाय सुंदर झेल. मिस्टर पात्रा झेल टिपलाय आणि नरेश पाटील अतिशय खुश आहेत. त्यांनी त्यांच्या डोल्यावरील गॉगल मात्र काढलाय आणि झेल लगेचच टिपला गेलाय. आमचे सुनील भोईर नाना हे खूप मोठा सल्ला देताना सेकंड इनिंग मध्ये सर्व आमचे प्रेक्षक घाबरलेत की नाना उतरल्यानंतर चेंडू किती फुटतील, किती बॅटचं नुकसान होईल याचा चिंता मात्र राहिले. प्रवीण भोईर यांची जी बॅट आहे ती प्रवीण भोईरनी लपून ठेवले. हा, कारण की नानाच्या हातामध्ये आपली बॅट आली तर चेंडू मात्र लांब लांब षटकार जातो. जेव्हा आपला जुना ग्राउंड होता ताराच्या वरणाचे षटकार म्हणजे विश्वनाथ ठाकूर आमचे भाऊजी मात्र ऑन स्ट्राईक आलेत. भाऊजींची काल मुंबईच्या मैदानावर प्रॅक्टिस करत होते. त्यांनी स्टेटस देखील टाकला होता की माझ्या गावातील भातान गावातील प्रीमियर लीग मला खेळायचे आणि म्हणून मी प्रॅक्टिस करतोय. भाऊजींची दांडी गुल. आमचे मॅगी ठाकूर मेघ ठाकूर यांचा मोबाईल दीपक भोईर यांच्या रिक्षामध्ये राहिला आहे, तर कृपया तो मोबाईल कलेक्ट करा. दीपक भोईर तुम्ही कुठे असाल तर तुमच्या रिक्षामध्ये चेक करा. मेघ ठाकूरचा मोबाईल आहे तो त्यांना द्या. यावेळी मोठा फटका स्वतः संघमालक सुजित सते यांनी लगावला होता, परंतु विराट कोहली म्हणजेच सुमित भोईर यांनी टिपला सुंदर झेल आणि इथून बाद झालाय तो फलंदाज सुजित सते. मला थोडं इथे विकेट हॅट्रिक, या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक करण डुकरेच्या नावावर उर्फ करण अंबाला. यस, श्रीदत्त क्रिकेट संघ आयोजन नाईट मॅच होत्या त्याच्यामध्ये देखील करणनी विकेट हॅट्रिक घेतलेली आणि या स्पर्धेत देखील त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली. रमेश ठाकूर मैदानामध्ये उतरलेत आणि शुभम रमेश ठाकूर यांच्याकडून 180 रुपये प्रत्येक षटकारास. रमेश ठाकूर यांना शुभम रमेश ठाकूर उर्फ शुभू यांच्याकडून प्रत्येक षटकारास, सुनील सते यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपये
अरुण पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारात 500 रुपये, समीर ठाकूर आणि आबी ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारात 500. परंतु नजर लागली की काय, हा खेळाडू फलंदाज बाद. आणि करणनी ज्या विकेट घेतल्यात आणि विकेट हॅट्रिक घेतले त्याच्यासाठी 4 विकेट, 4 चेंडूमध्ये 4 विकेट, लगातार 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले त्याच्यासाठी किशोर भोईर यांच्याकडून 200 रुपये आणि 2 धावा फक्त दिल्यात. काय गोलंदाजी घडले मित्रांनो या मैदानामध्ये. शब्बासकीची थाप त्याच्या पाठीवर संगमालक दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून दिली जाते. खरोखरच सुंदर गोलंदाजी करण डुकरेच्या माध्यमातून. आता रुपेश भोईर गोलंदाजी करतील का असा प्रश्न होता, पण तो चेंडू सोपवला गेलाय. तो सुमित पाटील यांच्या हातामध्ये. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. नौका फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय हँडसम बॉय आदित्य जुमारे. सागर भोईर यांच्यासाठी सिद्धू मगर खूप बक्षीस लावत होते, परंतु सिद्धू मगर यांचा पुण्यावरून आम्हाला फोन आलाय आणि तुमचा फोन येतात सिद्धू मगर सागर भोईर यांची विकेट गेलेली आहे. विकेट गेली त्यांची. फोन करायचं बंद कर. आला यायला पाहते एक दिवस. सिद्धू मगर यांचं देखील वातन प्रीमियर लीग साठी भरपूर योगदान असतं. आणि आता कोण उतरत आहेत मैदानात, मारुती दादा ठाकूर. आमचे टीके माली जेव्हा जेव्हा वातांना कॉमेंट्री करायला येतात तेव्हा मारुती ठाकूर यांचं नाव ते घेतल्याशिवाय राहत नाहीये. आणि पाठ रास काय त्यांच्यासाठी देखील बक्षिसांची खैरात घडतीये. समीर दादा ठाकूर आणि आबी दादा ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपये. यावेळचा बघा बॅटची इनरेज घेऊन चेंडू नयन भोईरनं आपल्या पायात क्षेत्ररक्षण केलंय. काय क्षेत्ररक्षण घडलं जातंय मैदानामध्ये. नरेश पाटील बघा काय कव्हर आहे. नरेश पाटील यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. मातोश्री 11 संघासाठी दीपक ठाकूर यांचे ते चाहतेत आणि खऱ्या अर्थानं ते प्रेमा खातीर त्यांच्या संघात आल्यानंतर एवढी खुशी त्यांना झालेली आहे ना. खऱ्या बघा जीव तोडून खेळतायत. वाह काय फटका. दीपक ठाकूर स्वतः पडले चढलेत. चेंडू मात्र बॉडीच्या खाली. इथून मात्र एक धाव वाचवण्यात त्यांना मिळाला यश. एपड संघ नुसता 1-2 खेळाडूंचा 11 खेळाडूंनी दिलेली मेहनत असते. आमचे संदीप पाटील हे देखील खूप मेहनत आहे यांची. जिद्दी केले. एकदा ग्राउंड मध्ये दीपक ठाकूर उतरले ना कधी जिद्दीने खेळतात. पहिल्या वर्षी जी मॅच जिंकलेली प्रवीण भोईरला हरवलं होतं आणि राहुल भोईरला खांद्यावर घेऊन स्टेजवर ते आले होते. ते क्षण अजूनही आमच्या मोबाईल मध्ये कैद आहेत. मारुती ठाकूर फलंदाजी करतायत. बऱ्याचशा वर्षानंतर क्रिकेटची बॅट मात्र त्यांनी हातामध्ये घेतले. रिक्षाची स्टेरिंग सोडली, नंतर किराणा दुकानाचा वजन काटा आणि आता क्रिकेटची बॅट. 2 रन पूर्ण केल्यात. ही मंडळी आहे ना गावातून पनवेलला राहतात, बाहेर राहतात, परंतु गावातील कोणताही कार्यक्रम असू दे, आमचे मारुती ठाकूर असू दे, हर्षद ठाकूर असू दे, गावातील कोणताही कार्यक्रम त्यांना इंटरेस्ट आणि त्यांचा उत्साह एवढा असतो ना. खऱ्या अर्थानं हे आमच्या यंग जनरेशनला उत्साह आणि प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व आहेत. मारुती ठाकूर यांनी जर षटकार आणि बाउंड्रीसाठी बक्षीस आलेलं पण इनिंग समाप्त होते. नितीन पाटील यांच्याकडून तुम्हाला प्रत्येक षटकारात 500 रुपये आलेले, परंतु इनिंग झाली समाप्त. इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपूर्ण. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या ते प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या पार्थ 11 संघाच्या 33 धावा आणि 34 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. ती ऋतिक भोईर यांचा
संघाला मातोश्री 11ला. आणि सागर या संघात फिल्डिंगले जे खेळाडू उतरलेत त्या खेळाडूंमध्ये आहेत आमचे संतोष काटावले. त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर मी म्हटलं की आमची पनवेलला राहणारी मंडळी आहेत. मारुती ठाकूर असतील, हर्षद ठाकूर असतील, रमेश पाटील असतील. परंतु गावातील हा सगळ्यांचा एकोप्याचा खेळ. हा कुठलाही कार्यक्रम असू दे, कोणताही सण असू दे, कोणताही उत्सव असू दे, ते हुरुरीने भाग घेणार त्याच्या स्पर्धेमध्ये आणि गावातील युवकांचा ते प्रोत्साहन वाढवतात. त्यांचं खऱ्या अर्थाने हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आमचे माजी सरपंच, आजी उपसरपंच, माजी उपसरपंच संतोष भोईर, अरुण पाटील आणि सुभाष भोईर हे मात्र आमच्या कॅमेऱ्याच्या खालून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्यासाठी खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो. खूप उत्साह, खूप मजा या मॅचला होते. याच्यानंतरचा होणारा सामना असेल तो कैलासवासी रोहन पाटील स्मृती विरुद्ध प्रसाद क्रीडा संकुल. या दोन संघाच्या कर्णधारांनी यायचंय. कर्णधार संदेश भोईर आणि कर्णधार प्रवीण भोईर. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच आमच्या समर्थन कक्षामध्ये यायचंय. प्रवीण भोईर या. प्रवीण भोईर खऱ्या अर्थाने ब्लॉग बनवत आहेत. युट्यूबचा त्यांचा पहिला ब्लॉग हा भातन प्रीमियर लीगवर असेल. त्यांच्या आपण इंस्टाला स्टोऱ्या बघत असाल. एकनाथ माली सोडला आणि आता ती डान्सर कोण, गौतमी पाटील त्यांना धरले त्यांनी. म्हणजे बघा, एकनाथ मालीच्या स्टोऱ्या कुणाचा बर्थडे असला की प्रवीण भोईर एकनाथ मालीचे गाणे टाकायचे. हा आणि प्रवीण भोईरने स्टोरी टाकली ना, माझ्या इंस्टाग्रामला 4 ग्रुप आहेत. प्रवीण भोईरने स्टोरी टाकायला 4 ग्रुपवर लगेच फॉरवर्ड होते. म्हणजे त्यांचे किती फॅन आहेत, कारण का स्टोरीज ते एवढी झलक असते. एकनाथ मालीचे ते भेटायला ये तू मला, गुलाबाचा फूल दे मला, ते गाणी. नंतर गौतमी पाटीलची अनोखी आदा. मग तो कुणाचा पण बर्थडे असू दे. काल आमच्या सुधीर मुखदमचा बर्थडे होता. त्यांनी ते बैलगाडाचा गाणी गौतमी पाटीलची अनोखी आदा ठेवली. हा थेट सरपंच पासून ते सर्व गाणी त्यांच्याकडे आहेत आणि खरंच ही एक वेगळी शैली आहे त्यांची. त्यांना ती आवड आहे. माझ्याकडे गौतमी पाटीलचे ते फॅन असतील, त्याची ते गाणी ते रोज ऐकत असतील, म्हणून त्यांना ते गाणी माहिती आहेत. चला बरं लवकर स्टार्ट करा त्यांना सांग नाही ते एकविरा ग्रुप आमचा आहे ना, तो अतिशय फॅन आहे प्रवीण भोईरांचा. रमेश ठाकूर चला लवकर फिल्डिंग लावा आणि सामन्याला सुरुवात करा. संतोष काटावले फिल्डिंग लावण्यात उत्साही आहेत. म्हणजे त्यांना वाटतंय की मला कुठे ठेवायचं ते सांगा, बाकी त्यांचं जाऊ दे. एक लिजेंड क्रिकेटर, स्पोर्टमॅन आमचे भाऊजी विश्वनाथ ठाकूर या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यांचा सपोर्ट खऱ्या अर्थाने या टीमला होईल, कारण की केवळ रायगडमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर तमाम भारतामध्ये भारत आणि भारताच्या बाहेर देखील आपला स्पोर्टमॅन स्किल त्याने दाखवलेला आहे आणि कशा पद्धतीनं खेळ खेळायचे असतात. मग तो क्रिकेट असू दे, फुटबॉल असू दे, वैयक्तिक खेळ असू देत, ते त्यांना माहिती आहेत. आणि ते नेपाळ, श्रीलंका नुसते जाऊन नाही आलेत, तर त्या ठिकाणी जाऊन मेडल, ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल, गोल्डन मेडल पटकवणारे आमचे भाऊजी आणि आम्हाला आदर्श वाटणारे आमचे भाऊजी विश्वनाथ ठाकूर यांचं खूप खूप स्वागत भातान प्रीमियर लीगमध्ये. या टीमचं प्रतिनिधित्व करतात. काल मुंबईच्या कोणत्या तरी मैदानावर ते प्रॅक्टिस करत होते. स्टेटस टाकला होता की माझ्या गावातील भातांची प्रीमियर लीग आहे आणि मला ज्या कर्णधाराने स्वीकारलंय, मला ज्या संघमालकाने निवडलंय, त्याच्यासाठी मी माझं 100% एफर्ट लावण्याचं काम करेन, असं भाऊजींनी स्टेटसमध्ये सांगितलं. पहिला चेंडू रोशन भोईरचा विराट कोहलीसाठी. विराट कोहली सारखा डिफेन्सिव्ह खेळ पहिल्या चेंडूवर दाखवला तो आमच्या सुमितनं. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला तो कर्णधार रोशन भोईर यांच्या माध्यमातून. आमच्या ग्रामपंचायत सदस्या रसिकाताई भोईर यांचे ते बंधुराज आहेत रोशन भोईर, आणि त्यांचा पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला. पुढचा चेंडू रोशन भोईर याचा. असं वाटलं आम्हाला काही टेस्ट क्रिकेट मध्ये उतरलं का काय. तसे 2 फटके पाहायला मिळाले.
बँजो बँजो थँक्यू बँजो थँक्यू हा बेटी सबसे कातील गौतमी पाटीलचे फॅन असताना आमचे प्रवीण भोई सनस्क्रीम लावून दाखल झालेत. सुमित पाटील यांनी जर षटकार लगावला तर भावेश ठाकूर आणि सुजित पाटील यांच्याकडून 500 रुपये. साहिल पाटील प्रिशा 11चे मालक रुकेश काटावले यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारात सुमित पाटीलला 500 रुपये आहेत. भावेश ठाकूर आणि सुजित पाटील यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारात 500 रुपये आहेत. बॉल आहेत ते दे जा. गाडीन बॉल आहेत जा. पासपोर्ट 12 ए तो बॉक्स नाणेफेकीचा कौल केला जाईल या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉल त्यान टाकायला गगनचुंबी केलेला चेंडू शेरू आलाय चेंडूच्या खाली आणि 3 तिगाडा काम बिगाडा. 3 तिगाडा आणि काम बिगाडा पाहायला मिळाला. ए लॉक करा का तू घे की मी. चेंडू पडला जमिनीवर आणि त्यानंतर पॅकर त्याला बाबा चिंता आहे. पैसे त्यांनी भरला म्हणजे त्याला चिंता आहे. धावून काढल्यात या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपटलावर धावा लागतात त्या तब्बल 2. आता मात्र सुमित पाटील ना अकाउंट ओपन केलंय. आमचे शेखर पाटील यांनी डीजे लावण्यात खूप मदत केली. त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. डीजेला जरी गाणी लागले नसले तरी आमचे बँजो वंश पाटील खूप चांगला बँजो वाजवत आहेत. यावेळेचा चेंडू निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीनं गोलंदाजी घडली होती मातोश्री 11ची तशीच गोलंदाजी घडताना पाहायला मिळते पार्थ 11ची. आणि पार्थ 11 मध्ये सगळे उत्साही खेळाडू आहेत. रमेश पाटील असतील, संतोष काटावले असतील, दांडी गुल दोन्ही संघाचे कर्णधार इथे दाखल आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. भातांग ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य अरुणाताई गाताडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉइन दे. कोण कोण आहेत नाव सांग जरा पटापट. जेवण करण्यासाठी अतिशय मोठं सहकार्य, सर्वात मोठं सहकार्य सुभाषदादा भोईर, शंकरदादा भोईर, त्याच्यानंतर त्यांच्या कृष्णा भोईर, त्याच्यानंतर त्यांच्या समवेत असलेले सर्व मंडळी त्यांनी खूप सहकार्य केले. कुणाचं चुकून नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु तुम्ही जे केलेलं सहकार्य, अन्नदान हे श्रेष्ठ दान. विकास जुमारे, बाकी सगळी मंडळी आहेत, सगळी मंडळी आहेत आमची, त्यांनी खूप खूप सहकार्य केलेले आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पापा काय पापा, बाबा कुठे बाबा. पुढची मॅच होणार आहे ती प्रसाद क्रीडा संकुल प्रवीण भोईर आणि संदेश भोईर यांच्या दरम्यान. कैलासवासी रोहन पाटील स्मृती संदेश भोईर याचे कर्णधार आहेत आणि प्रसाद क्रीडा संकुलचे कर्णधार आहेत ते. टॉस केला जाईल. आमच्या अरुणाताई गाताडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य अरुणाताई गाताडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सर्व आमच्या महिला भगिनी इकडे दाखल होत्या, त्यांचं सहर्ष स्वागत. कोण मागताय? माग माग या 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 लवकर या लवकर या. ओके ओके राहू दे राहू दे राहू दे. या उडवा. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे कैलासवासी रोहन पाटील स्मृतीचे कर्णधार संदेश भोईर यांनी. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय असेल? आम्ही आता पहिली फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करत असताना प्रवीण भोईर सारखा मातबगार खेळाडू आपल्या अपोजिटला आहे. 24 चेंडूचा खेळ करताना तुम्ही किती धावापर्यंत प्रवीण भोईरच्या संघाला रोकाल?
धावापर्यंत रोखायचा नाही, आम्ही त्याला आऊट घ्यायचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रवीण भोईरला आऊट घेणं हा तुमचा एम आहे. तुमच्या संघातील 4 गोलंदाज कोण असतील? मी असेल, विशाल असेल, शुभम असेल, गणेश काका असतील. यस, शुभम ठाकूर याची देखील निवड करण्यात आलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील संदेश भोईर तुम्हाला. प्रवीण भोईर प्रथम सत्रात फलंदाजी करत असताना संदेश भोईर सारख्या तगड्या गोलंदाजाच्या विरोधात 24 चेंडूमध्ये किती धावा तुम्ही उभाराल? आम्ही कमीत कमी म्हणजे त्यांना स्कोर असा मॅच होईल एवढाच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजावर जास्ती धावा उभारण्याचा तुमचा निर्धार असेल? असं कोणता फिक्स नाही आहे. त्यांचे गोलंदाज सर्व चांगलेच आहेत आणि आम्ही आमचा खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये ओपनिंग जोडी आणि सलामीचे 4 खेळाडू कोण असतील जे तुमच्या समोर बॅटिंग करतील? आता सलामीचे आमचे 4 म्हणजे आता तो आतिश पाटील, अजून नर्मा भोईर, कमलाकर भोईर आणि मी एक असू शकतो. म्हणजे जे क्रिकेटपासून लांब आहेत त्यांना संधी देण्याचा तुमचा प्रयत्न असेल. हा नक्कीच. कितीतरी धावा तुम्ही उभाराल 24 चेंडूंमध्ये? आमचं म्हणणं आहे 24च्या चेंडूवरती 24च्या 25 ते झाले पाहिजे बस. 25 धावा तुम्ही डिपेंड कराल. तुमच्याकडे गोलंदाज कोण आहेत? आमचे गोलंदाज म्हणजे 2 तर महेश आणि मी आणि 2 बॉलर गुपित आहेत, ते सांगणार नंतर आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील प्रवीण भोईरला. प्रसाद क्रीडा संकुलचा हा कर्णधार होता आणि आपण मैदानात बोलतोय गौतमी पाटीलचे फॅन. एकनाथ माली तर सोडला आणि गौतमी पाटीलला धरली, असा प्रकार आहे प्रवीण भोईरचा. हा, आणि एकविरा ग्रुप आहे ना आमचा, तो प्रवीण भोईरचा फॅन आहे. कारण की त्यांनी जी स्टोरी टाकली ना की लगेच 4 ग्रुप उरले आमच्या. यावलचा मोठा फटका, करण अंबालाचा दंदन करणारा षटकार. सतीश तावडे, आपण पाहतोय करणचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये खूप चांगला राहिलाय. गोलंदाजी करताना फक्त 2 रन देत त्यानं 4 विकेट घेतल्या. किशोर भोईरने 200 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं आणि आता परत षटकार हॅट्रिक साठी 300 रुपये असतील किशोर भोईर यांच्याकडून. लागोपाठचे 3 षटकार करणनं लावावेत, मारावेत आणि किशोर भोईर यांचे 300 रुपये, म्हणजे एकंदरीत 500 रुपयाचं पारितोषिक तो जिंकेल. करणचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय. शेरू आमचा शर्विन गोलंदाजी करतोय. खूप चांगला चेंडू होता, सुंदर फटका देखील खेचला होता, पॅडवर आदळला तदनंतर आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. आमचे संदीप काटावले, निलेश भोईर पंचांची भूमिका पार पाडतायत. येणारा प्रत्येक क्षण हा एन्जॉय करणे हा त्यांचा एम आहे. आमच्या सर्व माता भगिनी या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी ट्रान्स बदलून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आले. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव शेरूचा. शेरूनं 6 धावा दिल्यात. त्याचा खंदा समर्थक, त्याचा खंदा पार्टनर साहिल भोईर मॅच मधून बाहेर गेल्यानंतर साहिलच्या नंतर आपण कामगिरी करू असा त्याचा निर्धार. हॅलो, साहिल गेला साखरपुड्यावर. हॅलो, हा, 7-8 जण आहेत, 7-8 जण आहेत ते बँजो वाजवणार. 26 हा, 26 8 झाले, 26 मॅच. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. घेऊन ये, मला गुगल पे कर, मी कॅश देतो त्यांना. लास्ट परत ते वाजवणं 100%. तू जरी पैसे जरी नाही दिलं ना तरी ते 100% वाजवतील तिने. 12 बॉल 26 धावांची गरज. सारखा विचारू नका. बँजू वाजवणाऱ्या आमच्या सर्व बालकांसाठी दिनेश भाई गाताडे यांच्याकडून 500 रुपये. 500 रुपये आलेले आहेत. थोड्या वेळात गुगल पे येतील. लगेच तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा पोराव आणि मजा करा. खूप चांगला सहयोग आमच्या या बँजू पथकाने दिलेला आहे. त्यांचं खूप खूप आभार. आमचे भाऊजी रणनीती आखताना पाहायला मिळत आहेत आणि भाऊजींची रणनीती कितीपर्यंत खरी ठरेल हे पाहणं मात्र महत्वाचं आहे. फास्ट घ्या, जरा स्पीडअप घ्या. गोलंदाज मला असं वाटतंय हे देवला मागचे पवन पुत्र पवन भोईर. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. निलेश भोईर, काय व्यत्यय येतोय तुम्हाला?
ते ऋतिक भोईचे ग्लव्ह जरा खराब झाले तर त्यांना ते ग्लव्ह प्रोव्हाइड करायचे आहेत. ग्लव्स, पॅड. मारुती दादा ठाकूर मैदानात ते कंटाळतील. तुम्ही त्यांचा खेळ फास्ट घ्या अशी त्यांची विनंती आहे. स्पीडअप घ्या. दादांचे हातवार आपल्याला पाहायला मिळतात. स्पीडअप घ्या सांगतायत. करणचा परफॉर्मन्स चांगला आहे. मातोश्री 11ची संपूर्ण धुवा करणच्या खांद्यावर आहे आणि आता कर्णधार ऋतिक भोईर या दोघांच्या खांद्यावर आहे. पवनच्या हातामध्ये चेंडू. पवनचा पहिला चेंडू खेळून येईल कर्णधार ऋतिक भोईर उर्फ बाला. बालानं लगवलेला हा कार्पेटच्या साहाय्यानं चेंडू शेरू चेंडूच्या खाली आला. जिथं वाघ तिथं कुणाची भीती नाही आणि त्याने चेंडू अडवला. इथून एकेरी धाव फक्त मिळेल मातोश्री 11 संघाला. आमची कैलासवासी रोहन पाटील स्मृती 11 पॅकर कैलास पाटील ही टीम अगदी सज्ज आहे. रणनीती आखली जाते आणि या टीमला मार्गदर्शन करणारे खऱ्या अर्थानं आहेत आमचे आरजी भोईर. आरजी भोईर यांचा सल्ला वारंवार या टीमला आलेला आहे कशा पद्धतीने रणनीती आखायची. इथून आलेला आहे 4 षटकारांना गंडवून चेंडू गेला सीमा पार चौकार. थँक्यू बँजो. हॅलो बँजो. फक्त तुम्ही 30 सेकंद वाजवायचे. एक रील्स जेव्हा जशी तुम्ही बनवता ना तेव्हा तेवढ्यातच तुम्हाला थांबायचे. तुमचा कॅमेरा तुमच्याकडे जवळजवळ 10 वेळा मारला गेलेला आहे. वंश पाटील लक्षात घ्या. त्याची रील्स उद्या यायला पाहिजे इंस्टाग्रामवर. करण मात्र आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पवन. ऑन स्ट्राईक एंडवर ऋतिक भोईर उर्फ बाला. मोठा फटका झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक रमेश ठाकूर चेंडूवर गेलते जरूर परंतु त्यांनी इंजिनियरच्या हातामध्ये दिला चेंडू आणि इथून मात्र 2 धावा मिळतील त्या करणला. नऊ चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे आता मातोश्री 11ला. जसं पाहायला गेलं तर या मैदानावर या धावा जास्त नाही आहेत. करण सारखा मातबगार फलंदाज मैदानामध्ये यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू लाऊड अपील केली गेली. इथून मात्र यावेळी झेल पकडली पवन आणि करण आणि पवन 11 जोडी आहे बाथांची. खास दोस्ती यारी पक्की परंतु खर्चा आपणा. यावेळी करणचा झेल. करण मात्र जड अंत करणार नाही. पंचांकडे तो पाहत होता आणि इथून झाला बाद. अतिशय नाराज येतो. बॅट आपटत बाहेर चाललेलं आहे मैदानाच्या. त्याला विनंती आहे की बॅट बीट तोडू नको बाबा. ती जयेश भोईरची बॅट आहे ना तो जीव घेईल. आणि आता मैदानामध्ये उतरलेले आहेत लिजंड क्रिकेटर रुपेश भोईर. बराचसा काल त्यानं आपल्या जय हनुमान क्रिकेट संघ भातांसाठी गाजवला. ओंजेच्या मैदानावर नाईट टुर्नामेंटची जय हनुमान भातांना मिळालेली पहिली ट्रॉफी आणि ती मिळाली कुणामुळे तर ती रुपेश भोईर मुले. आणि ते रुपेश भोईर मात्र आता मैदानामध्ये उतरलेत. गरज आहे आता 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी. हॅलो प्रत्येक षटकारास नरेश भोईर यांच्याकडून नरेश मस्कर यांच्याकडून रुपेश भोईरला 50 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 20 रुपये लावण्यात आलेले आहेत.
तर नरेश मस्कर साहेब आपण या मंचावर आणि आता आपलं सहर्ष स्वागत आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि इथून मात्र मारुती ठाकूर 8 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. निर्णायक 2 चेंडू या षटकातील. 7 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. निर्णायक 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. समोर आहे फलंदाज ऋतिक भोईर. ऋतिक भोईरला पण ना ऋतिक भोईरने षटकार मारला तर नरेश मस्कर यांच्याकडून 100 रुपये आहेत आणि रुपेश भोईरला 50 आहेत. यावेळेचा मोठा फटका झेल होण्याची शक्यता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काय घडलाय मैदानात? धावचीतचा बाद होईल का? रुपेश भोईरला षटकाला 100 रुपये ना. ओके ओके थँक्यू डीजे. त्यांचेच बंधुराज आहेत रोशन आणि त्यांनी आमच्या अनिश ठाकूर उर्फ आबा हे तिकडे खालापूर मध्ये बसून कोणत्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये बसले आणि त्यांचे मॅच बघतायत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि याच्यानंतरचा होणारा प्रवीण भोईरच्या सामन्यासाठी त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. इथून आपण पाहतोय की मैदानामध्ये नरेश मस्कर आणि यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे रुपेश भोईरला आणि संदीप पाटील उर्फ पप्पू यांच्याकडून देखील बक्षीस आलेलं आहे. देत नाही काय नाही पैसे. रुपेश भोईर यांच्यासाठी संदीप पाटील उर्फ पप्पू यांच्याकडून आलेला आहे 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारास. बोल आणि आमचे संतोष काटावले यांनी जर झेल टिपला तर त्यांना रमेश भोईर उर्फ भाऊ यांच्याकडून रॉयल चॅलेंजरची फुल बॉटल. नरेश मस्कर यांच्याकडून प्रत्येक रुपेश भोईरच्या प्रत्येक रनला 20 रुपये आहेत. आणि आता रन घेतलेली आहे दावत घेतलेली आहे 20. मोठा फटका संदीप पाटील यांचा. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. चेंडू जाईल सीमा पार. चौकार नाही. चौकार गेलेला नाहीये वाटतं. हे काय आहे बाबा? सुमित काय आहे? हे सुमित प्रवीण भोईर सांगतायत काहीच नाहीये. 2 धावा धावून काढल्यात. त्या 2 धावा भेटतील. स्पीडअप घ्या जरा. स्पीडअप घ्या. खाली बसा. यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. त्याचपूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे संदीप पाटील यांनी.
आणि या एकेरीच्या सहाय्याने धावपटलावर धावा लागतात त्या तब्बल 22 धावा. 23 धावा धावपलकावर लागल्यात. वाईट चेंडू आणि आता 2 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. हॅलो 2 चेंडू 10 धावांची गरज. एक चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. मातोश्री 11 संघ पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पाटील यांनी जरी षटकार लगावला तरी संदीप पाटील उर्फ पप्पू यांच्याकडून 500 रुपये. सरपंच तानाजी पाटील यांचे बंधुराज संदीप पाटील यांच्याकडून प्रत्येक याला 500 रुपये. रमेश पाटील यांचा उत्साह बघा, जल्लोष जल्लोष साजरा केला जातोय.